महाकाली आडिवरे विरुद्ध सिद्धिविनायक गावखडी. दोन्ही संघामध्ये होणारी मोठी लढत पाहायला मिळणार. आजच्या दिवसातील अंतिम सामना पाहायला मिळतोय. आडिवरे संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. 12वा खेळाडू सामन्याला सुरुवात होते. स्ट्राइक वरती फलंदाज पाहायला मिळणार तो म्हणजे गावखडीचा बाहुबली सुपरस्टार फलंदाज अक्षय राठोड. नॉन स्ट्राइक वरती असेल तो म्हणजे महेश दळवी. एक ग्रामपंचायतचा हा सामना पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे मंदार. एक नामवाजलेले असे हे दोन फलंदाज, त्यांच्या समोर नवोदित गोलंदाज मंदार. पाहूया पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. कशा प्रकारे प्रहार केले जातील दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. परंतु नवोदित गोलंदाज आहे, पण नवोदित गोलंदाजावरती मात्र पूर्णपणे जिम्मेदारी पाहायला मिळते. एक ग्रामपंचायतचा सामना मात्र ग्रामीणच्या गटातून चालू होतोय. पहिला चेंडू लोवर फुल टॉसचा चेंडू होता, परंतु या चेंडूवरती मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून, परंतु एकच धाव पळून पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एका धावाने स्वतःचा श्री गणेश झालाय आणि संघाचा सुद्धा श्री गणेश केलाय. एका धावेने अक्षय राठोड याने पुढचा चेंडू. पाहूया महेश दळवी. मगाच्या मॅच मध्ये एक वाडीच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळी केली होती महेश दळवी यांनी. त्याच्या बॅट मधून 5 षटकार आले होते, परंतु या सामन्यामध्ये पाहूया एक ग्रामपंचायतच्या सामना अखूट टप्प्याचा चेंडू आहे. पंचांकडे दाद मागितली जाते, वाईडचा करार दिला जातोय. पंच सज्जादभाई दरवेश आणि खालिद मुजावर असे दोन पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत या सामन्यामध्ये. तसेच स्कोरर म्हणून पाहायला मिळत आहेत आदित्य फडके आणि लाईव्ह स्कोरर म्हणून आपल्याला सागर लिंगायत आणि कॅमेरामॅन सपवान बारगीर आणि मी स्वतः समालोचक भक्तराज मळेकर आणि माझे साथी कॉमेंटेटर कांबळे साहेब. या चेंडूवरती मात्र चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. या 2 धावेने संघ धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3 धावा. आता मात्र समीकरण थोडस धावसंख्या मात्र थोडस बदलताना पाहायला मिळालंय. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा. आताच्या 2 धावा नक्कीच 4 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पाहूया मंदाऱ्याचा. हा मात्र फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. नो चेंडू पंचांच्या माध्यमातून, परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ते म्हणजे एक छोटासा खेळाडू आहे, परंतु दर्जेदार असं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी मात्र 5 धावा वाचवल्यात. एकच धाव पळून मिळाले या चेंडूवरती आणि नो चेंडू अशा एकूण 2 धावा मिळतात. धावसंख्या बदलले. धावसंख्या झाली ती म्हणजे 6 धावा. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. अक्षय राठोड आहे फलंदाजी मार्कवरती. गोलंदाज मात्र मंदार तयार असेल. मंदारसाठी मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करण्याचा विचार करावा लागेल मंदार याला. पुढचा चेंडू हा मात्र फुल टॉस चेंडू होता, परंतु फुल टॉस चेंडूवरती मात्र कोणती प्रहार पाहायला मिळाला नव्हता, परंतु एक धाव तर नक्कीच पाहायला मिळालाय. पळून पूर्ण केलं 1 धाव. एका धावेने संघ धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 7 धावा. अजूनही मात्र या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. या 3 चेंडूवरती मात्र मोठे प्रहार पाहायला मिळतील का महेशच्या बॅटमधून. महेश एक आक्रमक फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून मोठे फटके मारण्याची एक मोठी ताकद आहे. तोच महेश दळवी. एक राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी ज्याने आयोजन केलंय तोच मोठा खंबा या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि हा नो चेंडू पंचांच्या माध्यमातून नो चेंडू. 2 बिमर झालेत. नक्कीच गोलंदाज बाद ठरवला जाईल. 2 बिमर म्हणजेच गोलंदाज बाद. अजूनही 3 चेंडू फेकायचे. 3 चेंडू फेकण्यासाठी नवीन गोलंदाज यूज करावा लागेल. नक्कीच धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. पाहूया कोण येतोय गोलंदाज. हे 3 चेंडू उरलेले 3 चेंडू फेकण्यासाठी नवीन गोलंदाज कोण येतोय पाहूया. 2 बिमरचा शिकार मात्र या ठिकाणी सापडलाय, तो म्हणजे मंदार.
नवीन गोलंदाज यूज केला जातोय तेजसच्या माध्यमातून 3 चेंडू फेकण्यासाठी नवीन गोलंदाज मागवला जातोय मंदार सारखा गोलंदाज मात्र पहिलाच गोलंदाज बाद ठरवला जातोय मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा राजाने मात्र थोडीशी चुकीची गोलंदाजी पाहायला मिळाली त्याला सुद्धा बाद ठरवला गेला होता आता मात्र तेजस आलाय मंदारच्या जागेवरती आखो टप्प्याचा चेंडू होता भिरकवलाय चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये किती धाव मिळतात एकच धाव मिळते या चेंडूवरती एका धावेवरती मात्र जाहीर क्षेत्रामध्ये जातो चेंडू एका धावेने भर पडले धावसंख्या झाले डबल अंकामध्ये पोहोचली जाते धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा पुढचा चेंडू तेजस याचा अक्षयसाठी अक्षय एक हाणामारी करणार का या चेंडूवरती पाहूया नक्कीच चेंडू मात्र प्रहार केलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु किती धाव मिळतील या चेंडूवरती पाहायला मिळतीलच नक्की चेंडू जातोय सीमा पार आलाय चेंडू खाली मात्र नक्कीच 6 धावा मिळत आहेत अप्रतिम असा फटका पाहायला मिळाला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र षटकार खेचलाय तो म्हणजे अक्षय राठोड याने पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन आलाय तेजस एक षटकार खेचलाय अक्षय राठोड आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय गगनचुंबी येतोय षटकार आर पार सीमा पार ताबडतोड षटकार साठी कोण येतोय दुसरे षटक हाताळण्यासाठी येतोय सिद्धू कशा प्रकारे गोलंदाजी करेल मगाच्या सामन्यामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी पाहिल्या गेली होती सिद्धूच्या माध्यमातून परंतु आता मात्र या एक ग्रामपंचायतच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल पाहूया एक महेश दळवी एक आक्रमक फलंदाज त्याच्या विरोधात फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला अक्षय राठोडची बॅट मात्र बोलायला लागले नक्कीच पुढचा चेंडू कशा प्रकारे पेस केला जाईल आक्रमक फलंदाज महेश दळवी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी तयार झालाय तो म्हणजे सिद्धू सिद्धू काय करेल एक आक्रमक फलंदाज त्याच्या समोर असताना कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल हा मात्र चांगला चेंडू होता हलकेच कटवलाय चेंडू जातोय ऑन लेगॉनच्या दिशेने एक धाव मिळते एका धावेवरती समाधान मानलं जात आहे कारण माहिती आहे आपल्या समोरचा फलंदाज मात्र तितक्या ताकदीचा आहे आणि त्याच्या बॅट मधून षटकार आले जात आहेत पाहूया पुढचा चेंडू सिद्धू याचा अक्षय साठी एक आक्रमक फलंदाज अक्षय राठोड पाहूया हा मात्र चांगला चेंडू आहे या चेंडूवरती झेल होईल का झेल खाली क्षेत्ररक्षक नक्कीच झालाय झेल आणि संपलाय मात्र अक्षयचा खेळ बॅटच्या वरच्या टोला चेंडू लागलाय चेंडू मात्र सीमा पार झाला नाही फलंदाज मात्र बाद झाला अक्षय राठोडच्या स्वरूपात मोठा धक्का मात्र मिळालाय तो गावखडी सिद्धिविनायक संघाला गोलंदाजीसाठी आलाय पुन्हा एकदा सिद्धू आणि फलंदाज असेल शुभम आमरे या चेंडूवरती सुद्धा त्रिफलाचित दांडी 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 गुल
धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा. 23 धावावरती मात्र 2 गडी बाद झालेत. आता मात्र हॅट्रिकचा चेंडू असेल, ऑन हॅट्रिक असेल ती म्हणजे सिद्धूसाठी. पाहूया स्ट्राईक वरती असेल तर म्हणजे ज्ञानेश हळदणकर, एक नावाजलेला फलंदाज, आक्रमक फलंदाज आहे. एक हॅट्रिकचा चेंडू आहे. पाहूया सिद्धू, एक आक्रमक गोलंदाज, अचूक टप्पा त्याच्या माध्यमातून मोठा फटका येतोय, उडवलाय, चेंडू आलाय सरळ समालोचन कक्षाच्या माध्यमातून मेन स्टेजला. चेंडू गेलाय सीमा पार, येतोय खणखणीत षटकार. आल्या आल्या मात्र वाजवलाय षटकार. धावसंख्या मात्र पोहोचले ती 29 धावा. एकदा सिद्धू याचा ज्ञानेशसाठी एक आक्रमण चढवलंय. आल्या आल्या षटकाराची आतिषबाजी चढवली आहे. पुन्हा एकदा मात्र दबाव 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 पाहायला मिळालाय, तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला सिद्धूवरती, कारण एक षटकार खेचलाय. आल्या आल्या मात्र षटकार खेचला होता. बाहुबली स्टाईल मध्ये फटका पाहायला मिळाला, तो म्हणजे ज्ञानेश हळदणकर यांचा. पाहूया पुढचा चेंडू सिद्धेशाचा. ज्ञानेशसाठी दबाव पाहायला मिळाला होता. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चालवली होती, त्यानंतर मात्र थोडासा भरकटला होता, दिशाहीन गोलंदाजी. परंतु या ठिकाणी मात्र स्ट्रेट अलाइन द कार्पेटचा फटका येतोय. एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे एक आक्रमक फलंदाज महेश दळवी. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे तब्बल 31 धावावरती. दुसरं षटक प्रगती फलकावरती चालू असताना धावसंख्या पोहोचली 31 धावा. थोडंसं रनिंग मध्ये ताळमेळ जुळला नव्हता, त्यामुळे मात्र रनिंग पुन्हा एकदा डेड चेंडू केला जातोय. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे येईल, तो म्हणजे सिद्धू यांचा महेश दळवीसाठी. महेश दळवी एक आक्रमक फलंदाज आहे, त्याबद्दल वादच नाही, परंतु अखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मात्र दबावाखाली गोलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र दिशाहीन गोलंदाजी. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना का, लाईन आणि लेंथ म्हणजे दिशा आणि टप्पा मात्र व्यवस्थित पाहिजे तरच आपण या सामन्यामध्ये टिकून राहू शकतो. परंतु आपण दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे सिद्धू यांची. पाहूया पुढचा चेंडू सिद्धू याचा महेशसाठी. हा मात्र चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मात्र बॅटची कडा घेतली, चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघात धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 33 धावा. दुसरं षटक संपले, परंतु 2 षटकाची समाप्ती कर संघात धावसंख्या पोहोचली ती 33 धावा. यस डीजे. मार्क वरती आलाय तो म्हणजे निरंजन. पाहूया निरंजन काय करतोय. मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा निरंजन पाहायला गेला होता, परंतु हा निरंजन मात्र डावखुरा गोलंदाज आहे. या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार केलाय. पाहूया पंचांच्या माध्यमातून नक्कीच येतोय षटकार. ज्ञानेशची बॅट मात्र बोलबाला चालवते. नक्कीच टायमिंग प्रॉपर होता, त्याच्या बॅट मधून ताकद होती, नजाकत होती, टायमिंग होतं, सौंदर्य मात्र पाहायला मिळालं. ज्ञानेशच्या बॅट मधून मोठा प्रहार पाहायला मिळाला. नक्कीच मोठा प्रहार आलाय. धावसंख्या मात्र झटपट बदलले. धावसंख्या झाली 39 धावा. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज ज्ञानेश तयार. पुन्हा एकदा उचललाय चेंडू. चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एकाच धावेने संघात धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 40 धावा. 40 धावावरती आतापर्यंत मजल मारले. तिसरं षटक प्रगती फलकावरती असताना, कारण या ग्राउंड वरती मात्र पुरेपूर अनुभव आहे ज्ञानेशाला कशा प्रकारे फटकेबाजी करायची. सिद्धिविनायक गावकडी संघ मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना धावसंख्या उभारली ती म्हणजे 40 धावा. या चेंडूवरती मात्र किती धाव मिळतील पाहूया. एक धाव तर पळून पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र भर पडली. धावसंख्या 41 वरती पोहोचली. निरंजन सारख्या गोलंदाजावरती मात्र आक्रमण चढवलं जाते. आक्रमण खेळी मात्र पाहायला मिळते ज्ञानेशाची निरंजनच्या विरोधात. आता मात्र महेश असेल स्ट्राईक वरती. या ठिकाणी मात्र पुढे टाकलेला चेंडू, वळवलाय चेंडू, फिंगर्स रोल केलेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र फलंदाज बाद झालाय महेश दळवी. हस्त खेळतं वातावरण मैदानाच्या दिशेने मात्र पाहायला मिळालंय. महेश दळवी मात्र डगआउटच्या आसऱ्याला परतलाय.
महेशांची जागा घेण्यासाठी गेलाय तो म्हणजे सुजन भोसले. पाहूया फुलटॉस चेंडूवरती फुलटोल वसूल केलाय. नक्की चेंडू मात्र आर पार सीमा पार षटकार नक्कीच आलाय सुजनच्या बॅट मधून. आल्या षटकार. या ठिकाणी जर एक सांगू इच्छितो की ज्ञानेशने आल्या षटकार ठोकले, त्यानंतर मात्र सुजनने सुद्धा आल्या षटकार ठोकले. धावसंख्या मात्र झटपट बदलले. धावसंख्या झाली ती म्हणजे 47 धावा. पाहूया संघाचा अर्धशतक प्रगती फलकावरती लागेल का. पुढचा चेंडू हा मात्र चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय का, परंतु चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या झाली आहे 48 धावा. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती संघाची धावसंख्या झाली ती 48. पाहूया 6 चेंडू उरले तर अखेरचे 6 चेंडू. अखेरचं षटक, भैरवीचं षटक, हाणामारीचं षटक, चौथं षटक कोण घेऊन येतोय पाहूया. पाहायला मिळेल एक कोण अनुभवी गोलंदाज येतोय का, कारण हाणामारीचं षटक आहे. अनुभव मात्र करणारा गोलंदाजच पाहिजे. एक नामांकित गोलंदाज कोण येईल पाहूया. सचिन आलाय गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय चौथं षटक हाताळण्यासाठी. मग सामन्यामध्ये सुद्धा सुरेख अशी कामगिरीच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती सचिन. पुन्हा एकदा पाहूया. हा मात्र चांगला चेंडू उचललाय. चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. आलाय खणखणीत वाजवलाय. चेंडू गेलाय सीमा पार. आलाय खणखणीत षटकार. ज्ञानेश मात्र बॅट वाजवली जाते. एक स्वीट साऊंड मात्र त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. अखूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु त्याला उचलून फेकलाय डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. या ठिकाणी मात्र बाद झालाय. फलंदाज मात्र ज्ञानेशाला परतावं लागतंय. ज्ञानेश जागा घेण्यासाठी आलाय बाशिद भट्टीवाला. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. बाशिद मात्र आलाय फलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकला होता सचिनच्या, परंतु फलंदाज मात्र बाद झालाय. हा मात्र चांगला चेंडू होता, परंतु पंचांच्या माध्यमातून कोणता डिसिजन येतोय पाहूया. अवांतर चेंडूची खून येते पंचांच्या माध्यमातून. वाईड चेंडू WIDE वाईड या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र बदलले. धावसंख्या झाली ती म्हणजे 55 धावा. हा मात्र पुन्हा एकदा चेंडू अवांतर. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. बाशिद भट्टीवाला फलंदाजीसाठी गेलाय, परंतु मात्र दिशाहीन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तो सचिन आहे गोलंदाजीसाठी. पाहूया पुढचा चेंडू बाशिदसाठी. आक्रमण चढवलं जाईल का बाशिदच्या माध्यमातून. हा मात्र चेंडू उचललाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. स्वतः यष्टीरक्षक झेल टिपलाय. अफलातून झेल पाहायला मिळालं. यष्टीरक्षक नक्कीच आपलं काम चोख पार बजावलंय. जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे संकेत. कशा प्रकारे कामगिरी करेल पाहूया. संकेत सिद्धिविनायक गावखडी संघाकडून फलंदाजीसाठी आलाय. संकेत काय करेल. पुढचा चेंडू हा मात्र लोअर फुल टॉसचा चेंडू होता, परंतु चेंडू मात्र उचलता आला नाही, परंतु फलंदाज मात्र बाद होईल. आणि हा मात्र अवांतर चेंडू आहे. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे संकेतच्या माध्यमातून. संकेतची जागा घेण्यासाठी कोण येतो. नवीन फलंदाज स्वप्नील. हा चेंडू मात्र जातोय जाहीर क्षेत्रामध्ये.
एका धाबेसाठी धावसंख्या झाली ती म्हणजे 58 धाबा. आतापर्यंतचा मला वाटतं की सर्वात जास्त स्कोर पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू सुजनसाठी. हा मात्र चांगला चेंडू होता. पंचांकडून मात्र कोणतेही खूण येत नाही म्हणजे चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. अखेरच्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा पाहूया. सचिन चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आतापर्यंत एक षटकार पहिल्या चेंडूवरती खेचला होता, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. परंतु शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार आलाय सुजनच्या बॅट मधून. खणखणीत षटकार. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 64 धावा. आतापर्यंतचा सर्वात जास्त स्कोर पाहायला मिळालाय तो म्हणजे सिद्धिविनायक गावकडी संघाचा. धावसंख्या झाली 64 आणि 65 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलंय. ते 65 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार केलं जाईल ते पाहूया आणि सुमधुर आवाजात ऐकूया. ते म्हणजे कांबळे सरांचा आवाज. जो कि गावकड़ी ने 64 रन जो कि पहले बना लिए हैं बैटिंग करते हुए। 65 रनों का टारगेट। एक बार फिर हमारे सभी पब्लिक का स्वागत है जो कि इस समय वो मैच देख रहे हैं, उन सभी पब्लिक का स्वागत। और जो tenniscricket.in के माध्यम से यूट्यूब पर ये मुकाबला देख रहे, मैच देख रहे, उनका भी स्वागत है। आदरणीय प्रशांत दादा गुरव इस टूर्नामेंट के प्रमुख, उनका फिर से एक बार स्वागत। स्ट्राइक पर बल्लेबाज है जो कि सामना करेंगे प्रवीण, इस बीच सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। एक बड़ा टोटल है और इसे टोटल को क्या चेस करेंगे। पहली गेंद जो कि टप्पा खाने के बाद गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में खालिद मुजावर इस समय खेला के आउट को होने का खतरा और उसी बीच यश की पारी यहां पर समाप्त। इस समय विकेट के पीछे कॉड बिहान तो नहीं कहा जा सकता, लेकिन थोड़ा दूर और फॉरवर्ड शॉट लेग के साथ पर जाकर गेंद को नंबर दूसरा गिरा।
शुरुआत में दबाव बनाए रखा हुआ है, मैदान पर आ गए बैटिंग करने के लिए। यश की जगह लेने के लिए नए बल्लेबाज निरंजन, जो कि इस समय नए बल्लेबाज निरंजन क्या अपने टीम का खाता खोल सकेंगे, जो कि महेश दलवी राइट अबाउट द विकेट से गेंद कर रहे हैं निरंजन को गेंद, और निरंजन ने ड्राइव किया है लगभग कवर की दिशा में। जब तक ये गेंद फील हो रही है, एक रन यहाँ पर मिलता हुआ, और इसी बीच ये ओवर की समाप्ति हो रही है पहले, और पहले ओवर की समाप्ति के बाद सिर्फ स्कोर है 1 जीतने के लिए 64 रनों की जरूरत है 18 बॉलों पर ये मैच। गावकड़ी, सिद्धिविनायक गावकड़ी की टीम ने पहले बैटिंग की है और जबरदस्त स्कोर खड़ा करते हुए 4 ओवर में और 64 रन बनाने के बाद 65 रनों का टारगेट चेस करने उतरी टीम की हालत अच्छी नहीं है। इस समय 2 विकेट गिरे हैं, 18 बॉलों पर 64 रनों की जरूरत है। शुभम आमरे नया और प्रारंभ करते हुए इस बार निरंजन गेंद को खेलना चाहते थे, लेकिन गेंद ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा था हुआ अंपायर सज्जद जी दरवेश इनका, और 1 रन की मदद से रन संख्या 2 हो चुकी है। 18 बॉल 63 रनों की जरूरत है। ये गेंद धीमी गति की गेंद को नहीं समझ सके हैं, थोड़ी सी ऑफ स्टंप से बाहर गेंद थी। बैट्समैन निरंजन बीट हो रहे हैं। राम जानकी चैंपियंस ट्रॉफी 2025 में एक बार फिर आप सभी का स्वागत, और इसी बीच गेंद करते हुए शुभम की गेंद शॉट ऑफ लेंगे, इस बार उठाकर गेंद कवर की दिशा में, लेकिन किसी तरह 1 रन वहां पर मिलता हुआ बैट्समैन के लिए, और 1 रन के काम नहीं चलने वाला, चौके छक्के की आवश्यकता है आदिपुरी की टीम के लिए, तभी ये संभव हो सकेगी जीत। और इसी बीच ओवर द विकेट से गेंद करते हुए शुभम बैकफुट पर जाते हुए स्ट्रोक के लिए जगह बनाई है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर आ रही है, कैच वहां पर, और ये संभव था। देखना यह है कि जबरदस्त एफर्ट देखने को मिला, जबरदस्त कैच। ये समझ पाना मुश्किल है कि वहां पर क्या हुआ है, लेकिन ये तो जरूर हुआ कि बैट्समैन डगआउट की तरफ जा चुके, आउट है, और ऐसे में तीसरा विकेट गिरा। तो वहां पर जो कि फील्डर थे बासित, जिन्होंने बासित बट्टीवाला, जिन्होंने ये जबरदस्त कैच कर दिया है, कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द टूर्नामेंट भी कहा जा सकता है। इतना बेहतरीन कैच आप मोबाइल पर भी देख सकते हैं, उसका रिप्ले जो कि tenniscricket.in पर ये पूरा मैच लाइव टेलीकास्ट किया जा चुका है, और एक जबरदस्त नज़ारा देखने को मिला। जैसे कि आईपीएल मैचों में जिस तरीके से कैचेस लिए जाते हैं, उसी तरह ये प्रदर्शन है। शुभम की अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, हल्का सा ग्राउंड शॉट, 1 रन के लिए इजाफा स्कोर में। डीप खड़े होते फील्डर, 1 ही रन मिलेगा, जो कि डैनिश गेंद के ऊपर पहुंच चुके हैं। 1 रन का मौका मिला बैट्समैनों के लिए। 64 रन का टारगेट है, यानी कि 65 रनों का टारगेट है, 65 रन बनाने हैं। और समय गेंद हवा में है, देखना कैच होता है तो नहीं, और अराउंड स्वप्निल के द्वारा कैच आउट, 6ठा विकेट पारी का गिरा है। 4-4 ओवर का मैच, लेकिन नौबत यह है कि आदिपुरी की टीम ऑल आउट होने की तरफ बढ़ रही है। पांचवा देखिए 6ठा विकेट गिरा है। सुनील इस समय गेंद करेंगे नए बैट्समैन के लिए, राइट अराउंड द विकेट से गेंद कर रहे हैं सुनील मुड़े की ये गेंद, और क्लीन बॉल नेक्स्ट स्टंप पर गेंद, और इसी के बीच ये विकेट गिरा है। 7वां विकेट गिरा है। 4 ओवर के मैच में एक टीम ऑल आउट होने की स्थिति में है। क्या ये रिकॉर्ड बनेगा इस मैदान पर, इस ट्रॉफी में? राम जानकी चैंपियंस ट्रॉफी 2025, इसके स्पेशल स्पॉन्सर है आदरणीय प्रशांत जी गुरव सर, उनका भी स्वागत। और सुनील मुड़े गेंद करते हुए, उनकी ये गेंद फुल टॉस, इस बार ड्राइव किया है गेंद को हिलते हुए, और 7 विकेट गिरे हैं। स्कोर इतना बहुत बड़ा नहीं है, जो कि नो बॉल का भी इशारा हो चुका है अंपायरों का। 64 रन बनाए हैं गावकड़ी, सिद्धिविनायक गावकड़ी की टीम ने। 65 रनों का टारगेट, लेकिन आधे रास्ते तक नहीं पहुंच पा रही है आदिपुरी की टीम इस मैच में। ये गेंद और बार गेंद को घुमाना चाहते थे, लेकिन गेंद के सीधे विकेट कीपर के दस्तानों में। 7 विकेट गिरे हैं। क्या पूरे के पूरे 4 ओवर का खेल खेलेंगे आदिपुरी की टीम, ये देखना होगा। लगभग मैच का फैसला लगभग हो चुका है, तय हो चुका है कि सिद्धिविनायक गावकड़ी से मैच की विनर टीम बन चुकी है, जो कि इस मैच में 7 विकेट वो चटका चुके हैं। फुल टॉस, गेंद ने गेंद को निकाला, स्क्वायर लेग के रीजन पर, गेंद बाउंड्री लाइन पर
वहां पर सुजन भोसले के द्वारा फील्ड हो रही है। जबरदस्त एफर्ट देखने को मिला फील्डिंग में वहां पर दानिश और सुजन भोसले के दरमियान। इस 2 रनों के मदद से बढ़ता हुआ स्कोर 9 रन। और इस समय अगली गेंद करते हुए सुनील इस समय गेंद करेंगे उल्टा से एक बार फिर ऑन साइड पर गेंद को घुमा कर खेला बैट्समैन ने। और जब तक की गेंद वहां पर फील हो रही है 1 रन का इजाफा स्कोर में। स्कोर 10 रन 7 विकेट के नुकसान पर, जबकि ओवर नंबर पारी के दूसरे समाप्ति हो चुकी है। आखिरी ओवर का खेल बाकी है, तीसरे ओवर की समाप्ति हो चुकी है। तो आज ये सेकंड डे है इस टूर्नामेंट का। कल एक बार फिर आपके साथ मुलाकात यहाँ पर लगभग 9:30 बजे से मैचेस यहाँ पर आरंभ किए जाएंगे। तीसरा दिन होगा कल का इस टूर्नामेंट का। और संकेत नए ओवर की शुरुआत करते हुए फाइनल ओवर गेंद कर रहे हैं। ये गेंद इस बार उठाकर गेंद को खेला जरूर, लेकिन 1 रन का यहाँ पर इजाफा होगा स्कोर में। जीतने के लिए 65 रनों का टारगेट, लेकिन ये मैच सिद्धिविनायक गावकड़ी लगभग मैच जीत चुकी है। औपचारिकता बाकी है इस मैच में आड्यूरे की टीम। और इसी बीच ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं। ये गेंद एक बार लेग स्टंप पर गेंद थी, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकलती हुई 1 रन का इजाफा स्कोर में। एक बार फिर से अगली गेंद करते हुए राम वाइड बॉल का इशारा हो चुका अंपायरों का। 13 इस समय स्कोर 7 विकेट के नुकसान पर। ये गेंद संकेत की गेंद को ड्राइव कर दिया अक्षय राठौड़ ने। इस मैच में 3 कैचेस पकड़े हैं और प्रवीण का जब पहला कैच पकड़ा उसके बाद एक के बाद एक विकेट गिरे हैं। और गावकड़ी की टीम इस मजबूत स्थिति में है, इस मैच में लगभग मैच जीत चुके हैं। और इस आखिरी ओवर की अगली गेंद संकेत के द्वारा डाली जा रही है। इस बार बीट होते बल्लेबाज गेंद शुभम के दस्तानों में। एक स्लिप के रूप में महेश दड़वी इस टूर्नामेंट के आयोजक है, जो कि इस समय पहले स्लिप में खड़े हुए हैं किसी भी संभावित कैच को पकड़ने के लिए। लेकिन ऑलरेडी 3 कैचेस इससे पहले के अक्षय राठौड़ के हाथों देखने को मिले हैं कैच पकड़ते हुए। और इसी बीच अगली गेंद राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे संकेत की गेंद। इस बार फिर से ड्राइव करने के प्रयास में बीट हुए हैं। और इस समय आखिरी ओवर का खेल जारी, 2 गेंदें मात्र शेष है। तो ऑल आउट उन्हीं की जो नौबत थी उससे उबर चुकी, बाहर निकल चुकी है आड्यूरे की टीम। एक बार संकेत गेंद करते हुए ओवर द विकेट से ये गेंद जो कि ऑफ स्टंप के थोड़ी बाहर जाती हुई गेंद, व्हाइट बॉल का इशारा हो चुका है। एक समय ऐसा लगा था कि आड्यूरे की टीम की ऑल आउट हो सकेगी, लेकिन इस समय 7 विकेट 2 गेंदें शेष है उनकी इनिंग की राइट ओवर द विकेट से। लेकिन काफी बड़े अंतर से मैच को गंवा रहे हैं। इस बार ड्राइव कर दिया है अक्षय राठौड़ की तरफ, गेंद आ रही है कारपेट के सहारे, जब तक की गेंद को उठा रहे हैं। 1 गेंद बाकी है और आज के दिन का अंतिम मुकाबला यहाँ पर समाप्त होता हुआ, जो कि बड़ा टूर्नामेंट, बड़े मनी प्राइज वाला ये टूर्नामेंट है। राइट ओवर द विकेट से फ्लैटेड गेंद को उठाकर खेला और इसी के साथ ये नानेश की तरफ गेंद पहुंच चुकी है और ये मैच जीत लिया है गावकड़ी की टीम ने। और इसी के साथ आज के दिन के सभी मैचेस यहाँ पर समाप्त हो चुके हैं। एक बार फिर तुम्हारे हमारे बीच में जो मुलाकात होगी कल सुबह 9:30 बजे हमारे साथी कमेंटेटर वक्तराज वेकर, सज्जा जी दरवेश, उसी तरह हमारे यहाँ पर यूट्यूब लाइव के यहाँ पर tenniscricket.in के हमारे सपवन जी बारगीर, सागर जी लिंगायत। इसी के साथ यहाँ पर ये खेल समाप्त हो चुका है। एक बार फिर करके साथ कल सुबह 9:30 बजे आपकी मुलाकात होगी। तब तक के लिए धन्यवाद, शुभ रात्रि।